विद्यार्थ्यांच्या पाठीवर उमटलेले छडीचे वळ आणि त्यांच्या मनात बसलेली शिक्षेची भीती ही महाराष्ट्रातील अनेक शाळांमधली जुनी कहाणी आहे. पण आता यावर कायमची बंदी येणार आहे. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर कठोर निर्बंध लावणारी नवी नियमावली जारी केली आहे. मुलांना आता शाळेत कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा मानसिक त्रास हा दिला जाणार नाही. हे नेमकं काय आहे, कोणत्या शिक्षांना बंदी आहे आणि नियम मोडल्यास काय कारवाई होणार, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. वसईमधल्या एका शाळेतील 6वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी तो शाळेत उशीर आला आणि त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून शिक्षकांनी 100 उठाबशा काढायला लावल्या. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप पसरला. सरकारनं सुद्धा या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेतली आणि वसईतल्या या शाळेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागानं सगळ्या शाळांसाठी नियमावली जारी करत विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा द्यायला बंदी घातली आहे. राज्य शिक्षण विभागानं जारी केलेल्या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील शाळांना आता अधिक कठोर बाल सुरक्षा आराखड्याचं पालन करावं लागेल, ज्यात शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी घातली आहे. आणि त्याशिवाय जर अशा घटना घडल्या तर या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना वेळेत अहवाल देणं हे बंधनकारक करण्यात आलंय. हे निर्देश खरं तर सगळ्या शाळा, मग त्या कोणत्याही मंडळाच्या असोत किंवा व्यवस्थापनाच्या असोत, त्यांच्यासाठी हे नियम बंधनकारक आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रमुख, कर्मचारी आणि व्यवस्थापनावर थेट जबाबदारी ही निश्चित करण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना आता शाळांमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोनही प्रकारच्या शिक्षांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यात मारहाण करणं किंवा कानशिलात लावणं, कान किंवा केस ओढणं, विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावणं, त्यांना जास्त वेळ उन्हात किंवा पावसात वर्गाच्या बाहेर उभं करणं, विद्यार्थ्यांना ढकलणं, त्यांना गुडघे टेकवत जमिनीवर बसायला लावणं, शिक्षेच्या स्वरूपात अन्न आणि पाणी जप्त करणं आणि याशिवाय सोबतच विद्यार्थ्यांना टोमणे मारणं, अपमान करणं, लज्जित करणं, भीती दाखवणं, धमकावणं, भेदभाव करणं, नावं ठेवणं, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं, एकटं पाडणं किंवा त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून दूर बसवणं यांसारख्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, शिक्षांचा समावेश आहे. शिक्षण विभागानं या सगळ्या प्रकारच्या कृत्यांना आता शिक्षा मांडल्या आणि त्यावर कठोर कारवाई करत बंदी घातली आहे. दरम्यान शैक्षणिक किंवा सुरक्षिततेशी संबंधित कारणांसाठी अपरिहार्य असल्याशिवाय मेसेज, चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद टाळा असे निर्देश शाळांना देण्यात आलेत. पालकांच्या आणि संस्थेच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ घेणं आणि ते वापरण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. सगळ्या शाळांनी सुलभ पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधा सुनिश्चित केल्या पाहिजेत आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणारी स्पष्ट, पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. शाळा प्रमुखांनी सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही घटना तात्काळ नोंदवणं, CCTV फुटेज, उपस्थिती नोंदी आणि लेखी तक्रारींसारखे पुरावे जतन करणं, प्राथमिक चौकशी करणं आता आवश्यक आहे. पॉक्सो कायदा किंवा बाल न्याय कायद्याअंतर्गत येणाऱ्या गंभीर प्रकरणांमध्ये शाळांनी 24 तासांच्या आत पोलिसात तक्रार दाखल करणं आवश्यक आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय. जर एखाद्या शिक्षकानं किंवा शाळेतील कर्मचाऱ्यानं या सगळ्या नियमांचं किंवा एखाद्या नियमाचं जरी उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये निलंबनापासून ते नोकरी गमावण्यापर्यंतच्या शिक्षेचा समावेश असू शकतो. शिक्षण विभाग या प्रकरणी आता कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन करणार नाही असं सुद्धा आता स्पष्ट करण्यात आलंय. पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास त्याची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई सुद्धा केली जाईल. खरं तर शाळांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण शिस्त पद्धतींचा अवलंब करणं हे खरं तर आवश्यक आहे. शिक्षा ही रचनात्मक असावी, जसं की विद्यार्थ्याला निबंध लिहायला सांगणं किंवा कविता तोंडपाठ करायला लावणं. शारीरिक किंवा तोंडी गैरवर्तन यात नसावं. शिवाय शिस्त ही आदर आणि संवादावर आधारित असली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांशी घरी जसं वागता त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे असं सुद्धा काही शिक्षक म्हणतात. तर भीतीपेक्षा स्पष्ट आणि ठाम संवाद अधिक प्रभावी ठरतो आणि त्यामुळेच आता शिक्षण विभागाच्या या नव्या नियमावलीबद्दल तुमचं मत काय? मुलांना शाळेत शिक्षा केली पाहिजे की नाही, आणि जर हो तर कोणत्या प्रकारची? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.